श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपण गेल्या खेपेला 216व्या ओवीला आलो होतो, 4थ्या अध्यायातल्या. आता आपण भगवंताच्या स्वरूपाची फ्लाईट धरायचा प्रयत्न करतो आहोत. आपण बहुतेक एअरपोर्टच्या आसपास पोहोचलो आहोत, विमानतळाच्या. आणि म्हणून निरूपण चाललंय ते स्वये ब्रह्मरूप होवोनी आपण सर्व ब्रह्मार्पण करीती ते. काय तयारी असते भगवंताची फ्लाईट पकडायची? स्वये ब्रह्मरूप होवोनी आपण. आपल्या चित्तवृत्तीमध्ये जे सत्य स्वरूप आहे जीवनाचं, प्रपंचाचं, सर्व दृश्य विश्वाचं, त्या ठिकाणी जसा भगवंत व्यापून आहे तसा मीही व्यापून आहे. हे सगळं माझंच अंग प्रत्यंग आहे. दिसणारं प्रत्येक रूप, अशी अनुभूती यायला लागते. आणि त्यामुळे सर्व काही माझं म्हणून काही राहत नाही, सर्व ब्रह्मार्पण राहतं, सर्व परमात्म्याचं. आणि ही स्थिती अत्यंत श्रीमंतीची, ज्या श्रीमंतीची मानवाला कल्पनाच येऊ शकत नाही, अशा श्रीमंतीची स्थिती आहे. हे विश्वची माझे घर. म्हणजे आपण एवढंसं घर, ज्याचा पृथ्वीच्या किंवा एकूण आपल्या शहराच्याही आकारमानाच्या दृष्टीने विचार केला तर नगण्य आहे. त्या घराचा आपल्याला एवढा अभिमान, पण ज्याची स्थिती ब्रह्मार्पण झाली, मनस्थिती, चित्तवृत्ती, त्याचं घर केवढं? हे विश्वची माझे घर. कुठलं अमरावती आणि कुठलं सांगली, कुठलं पुणे, कुठलं मुंबई. इतका संकुचित विचार शिल्लकच राहत नाही. म्हणजे प्रमाणच इतकं व्यापक होतं की ज्याच्या पलीकडे काही नाही. स्वये ब्रह्मरूप होवोनी आपण सर्व ब्रह्मार्पण करीती ते. श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. शब्दादीन् विषयान्यन्ये इंद्रियाग्निषु जुह्वति. संयमाग्निहोत्री आणिक ते एक मूळबंधादिक त्रिबंधांनी. संयमाग्नी माझी करीती हवन सर्व ही पावन इंद्रियांचे. म्हणजे संयमाग्नी म्हटलं असलं तर संयमाची आपल्याला अनुभूती आहे की संयम हा पाळायला महाकठीण आहे. आणि म्हणून त्याला अग्नीची उपमा दिली आहे. मनाच्या विरुद्ध मनाला अतोनात ताप देऊन प्राप्त होणारा तो संयम आहे. आणि म्हणून तो संयमाग्नी आहे. पण ज्याला तो साधला त्याला तिथे अग्नी अजिबात नाही, तिथे निव्वळ शांती आहे. पण बघणाऱ्यांना मात्र, जे देहबुद्धीने त्यांच्याकडे बघतात, मग आपण म्हणतो किंवा किती हाल अपेष्टा, किती त्रास सहन करावा लागला त्यांना. संतांच्या बाबतीत आपण बरेचदा बोलतो हे. पण तो ताप आपण आपल्या मनाशी निर्माण करून घेतलेला असतो. त्यांचं मनच उन्मन झालेलं असल्यामुळे, त्यांचं मनच विश्वमन झालेलं असल्यामुळे त्यांना होणारा ताप, त्यांना तेही तेच असतात, ताप देणाराही तेच असतात आणि ताप घेणाराही तेच असतात. त्यामुळे तिथे तापच असत नाही. इथे देणारा घेणारा असला की ताप वाटतो. पहा आपल्या मनाशी विचार करून, मला कोणी त्रास देतोय, माझ्या विरुद्ध वागतोय, माझ्या मनाविरुद्ध वागतोय, मला अडचण करण्यासाठी हे कुभांड रचतोय, हे सगळे विचार
हे देहबुद्धीला बांधलेले विचार आहेत. असा तो संयमाग्नी. आणि म्हणून त्याची उपमा दिली आहे. संयमाग्नी कोणाला? प्रापंचिक लोक ज्या अशा संतांकडे, अशा भक्ताकडे पाहतात तेव्हा त्यांना त्यांच्याबद्दल कळवळा वाटतो. पण त्याची मनस्थिती मात्र या सगळ्याच्या पलीकडे असते. त्याला याची किंमतच नसते. वैराग्याचा सूर्य उगवता कोणी, कुंडेती रचोनी संयमाची. म्हणजे यज्ञाचा दृष्टांत, यज्ञाची उपमा देऊन मनस्थितीचं, भक्ताच्या मनस्थितीचं वर्णन. भक्त म्हणजे, भक्तामध्ये आणखीन पायऱ्या नाहीत बरं. भक्त म्हणजे भक्त, जो विभक्त नाही. मनचित्त बुद्धीने जो भगवंतापासून अजिबात विभक्त नाही, तो सदा सर्व काळ भगवंताच्याच ध्यानात आहे, चिंतनात आहे, सत्य स्वरूपाच्या चिंतनात आहे. त्याच्या बाबतीत ह्या उपमा दिलेल्या आहेत, भक्ताच्या बाबतीत. त्यामुळे भक्ताला आणखीन प्रायमरी भक्त, सेकंडरी भक्त, ग्रेड 1 भक्त, ग्रेड 2 भक्त असं काही. भक्त म्हणजे भक्त. तोची विकारांचे पेटले सरपण, पाची कुंडातून इंद्रियांच्या. मग जेव्हा संयम इकडे उभा राहायला लागतो, तसं विकारसुद्धा मोठ्या हिरिरीने, आवेशाने इंद्रियांच्या मार्फत प्रबळ व्हायला लागतात, जोर करायला लागतात. आशा ही आपली देहबुद्धी आणि आत्मबुद्धी यांच्यामधला संघर्ष असतो. तो आपण निरंतर भोगतो आहोत. बोलताना आपल्याला तत्व बोलायला बरं वाटतं, पण जेव्हा वागायची वेळ येते ना, तेव्हा देहबुद्धी आडवी येते आणि आपल्या वृत्ती सगळ्या संकुचित होऊन जातात. आपली दृष्टी संकुचित होते. आपली दृष्टी संकुचित झाल्यामुळे मन सुद्धा संकुचित होतं आणि ते छोट्या मोठ्या क्षुद्र गोष्टींना चिकटून बसतं. माझं स्वरूपाचं भान हरपतं. असं विकारांचं इंधन पेटतं. आशा रूपी धूर निघून या जाता, अग्नी प्रज्वाळता तया माझी. मग हा अग्नी तसाच चालू दिला संयमाचा, तर मग त्या विकारांचं इंधन जळून त्यातनं आशारूपी धूरही काही काळाने निघून जातो. आशाही शिल्लक राहत नाही. आशा नाहीशी होते. आशाच तर माणसाला सारखी पळवत राहते. हे राहिलं, ते राहिलं, हे करायचंय, ते करायचंय, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. बघा आपल्या जीवनाकडे किती काळ आपण त्याच्यातच झुरत राहिलो आहोत. अमुक राहिलंय, तमुक राहिलंय. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने स्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं, सत्याच्या दृष्टीने पाहिलं, वास्तविकतेच्या दृष्टीने पाहिलं तर काहीही राहिलेलं नाही. आणि याच्याही पलीकडे भगवंत सांगतात काही झालेलंच नाही, तर राहिलेल्याचा काय प्रश्न येतो. पण हा इतका सहजपणे हा विचार, हे तत्व परमात्म्याचं आपण धरून ठेवलं पाहिजे. अरे काही झालेलंच नाही तर काही राहिल्याचा प्रश्न काय आहे. आज अखेर काही इथं नाही, काही होत जातं. या प्रमेयाला असं चिकटून राहिलं पाहिजे गोचिड्यासारखं की बस रे बस. आशा रूपी धूर निघून या जाता, अग्नी प्रज्वाळता तया माझी. संयमाचा अग्नी असा प्रज्वलित झाला की आशेचा धूर देखील निघून जातो. आशा चित्तामध्ये राहतच नाही. जे आहे ते यथास्थित वाटतं. जसं आहे तसं परमात्म स्वरूप अत्यंत सुखदायी आहे, शांतीदायी आहे असं वाटतं. कशाचीच उणीव मनामध्ये बोचत राहत नाही. मग ते कौशल्ये विधियुक्त देती, बहुत आहुती विषयांच्या. मग विषय असे सहज सोडत जातात. ज्या आसक्ती असतात, ज्या प्रपंचातल्या आवडीनिवडी असतात, त्या सहज सुटत गळून पडतात. त्याला आहुती म्हटलंय. सर्वाणींद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे,
आत्मसंयमयोगाग्नौ जुंहती ज्ञानदीपिते. ऐशा परी कोणी अंतरींचे दोष, क्षाळिले निशेष गुडाकेशा. जरी एवढं यज्ञाचं होमाचं वर्णन करून सांगितलं असलं तरी भगवंताची आणि आपल्या सद्गुरूंची तळमळ ही आहे की आपल्याला हा अनुभव सहजपणे यावा, पुरेपूर यावा. त्यामुळे याचं पुन्हा दडपण घेण्याचं कारण नाही. यज्ञ, संयमाचा अग्नी आणि विकारांचं इंधन, याचं दडपण, जसं आपण यज्ञाला बसलो, होमाला बसलो की आपल्या डोळ्यात धूर जातो, आच लागते तिथल्या अग्नीची, आणि ते एकूण त्रासदायक प्रक्रिया आहे हे आपल्या लक्षात असतं. आणि तीच भावना जर आपण आत्ता इथे धरून बसलो, आता आपण भगवंताच्या भावनेत बसला असेल तर कोण बसला आहे यज्ञाला? भगवंतच बसला आहे. यज्ञ काय आहे? भगवंतच आहे. त्यामुळे भगवंताचा भगवंताला ताप होणं शक्य नाही. सूर्याचा सूर्याला ताप होत नाही, आपल्याला होतो. ऐशा परी कोणी अंतरींचे दोष, क्षाळिले निशेष गुडाकेशा. तेवी अवधारी कोणी आणिकांनी, घेवोनी अरणी हृदयाची. तेथे विवेकाचा मंथा बळकट, बांधियेला नीट शांतपणे. म्हणजे हृदयामध्ये भगवद्भाव धरून, आत्मानात्मभावाचा विवेक धरून, म्हणजे सर्व काही, सर्व दृश्य रूप हे परमात्म्याचं रूप आहे, हा पक्का निश्चय मनाशी धरून, अंतःकरणात धरून, त्याला विवेक म्हणतात. विवेक म्हणजे जे दिसतं ते तसं नसून ते परमात्म स्वरूप आहे, अशी घट्ट धारणा करून घेतली. आणि म्हणून याचाच अभ्यास आपल्याला नामस्मरणाच्या जोडीने याचाच अभ्यास करायचा आहे. पाहू तिथे भगवंत, पाहू तिथे भगवंत. ना तिथे काही उच्च नीच, ना तिथे काही चांगलं वाईट, ना तिथे काही स्वच्छ अस्वच्छ, काही नाही. ना तिथे सज्जन दुर्जन, काही नाही, कोणताच भेद नाही. धीर वृत्तीने तो धरोनी दाबून, केले घुसळण गुरुवाक्ये. गुरुवाक्याशिवाय आपल्याला तरणूप आले नाही. सद्गुरूने जे सांगितलं, म्हणून घुसळण करायचं असेल सगळ्या या विकल्पांचं, विकारांचं, चित्तामध्ये कल्पनेमध्ये येणाऱ्या विविध विकारांचं, जर भ्रमांचं जर आपल्याला घुसळण करून त्यातनं नवनीत काढायचं असेल तर गुरुवाक्याची रवी म्हणजे नामस्मरणाची रवी पाहिजे. समरसे ऐसे करिता मंथन, सफळ साधन झड करी. साधनाती होता ह्यापरी संपूर्ण, झाले उज्जीवन ज्ञानाग्नीचे. खूप आपण या प्रमेयांमध्ये, संज्ञांमध्ये न पडता नामचिंतन, भगवत चिंतन हे सगळ्या याचं सार आहे, निचोड आहे. त्याची रवी घट्ट धरून घुसळत राहायचं जीवनामध्ये. तेच सारखं चिंतन करायचं की ज्या योगे विकारांचा जो प्रभाव चित्तवृत्तीवर पडला आहे आणि त्यामुळे जी चित्तवृत्ती सारखी भरकटते आहे ती एका जागी स्थिर होईल. रिद्धी सिद्धींचा जो मोहरूपी धूर, आधी गेला पार निवर्तोनी. म्हणजे महाराजांचं किंवा अध्यात्माचं साधन करताना प्रथम देहबुद्धी अतिशय तीव्र असल्यामुळे, घट्ट असल्यामुळे आपल्याला त्याचं संबंध आपल्या उपासनेचा प्रापंचिक जीवनाशी, प्रपंचाशी, प्रपंचातल्या घटनांशी जोडायची खूप इच्छा होते. आपण नाम घेतो त्यामुळे हे आपलं बरं होईल, ते आपलं बरं होईल, प्रपंचातलं काही बरं होईल आपल्या उपासनेमुळे, हा मुळात मोठा भ्रम आहे.
आणि रिद्धिसिद्धींचा अर्थ तोच. कारण आपण अध्यात्मात आहोत असं म्हटल्यावर समाज आपल्याला ज्या दृष्टीने पाहतो त्यात आपल्याला काही लाभ होऊ शकतो प्रापंचिक, पण तो मोहाचा धूर आहे, तो मोह आहे, तो निवळून गेला पाहिजे, पूर्ण नाहीसा झाला पाहिजे. असा रिद्धिसिद्धींचा जो मोहरूपी धूर आधी गेला पार निवर्तोनी, मग ज्ञानाग्नी. मग काय होतं, त्याची काही तमा राहत नाही, किंमत राहत नाही रिद्धिसिद्धींची, चमत्कारांची. म्हणजे विशेष घडण्याची काही विशेषताच राहत नाही. मग मग त्याच्यातून जेव्हा या सगळ्या प्रपंचातल्या घडामोडींच्या बाबतीत मनुष्य निर्विकार होतो, बिनतक्रार होतो, मग काय होतं, मग ज्ञानाग्नीचा स्फुल्लिंग बारीक दिसू लागे देख धनंजय तेजोमय. मग ज्ञानाग्नीचा स्फुल्लिंग म्हणजे ज्ञान प्रकट व्हायला लागतं. यम नियमांनी निर्दोष जे मन शुष्क पेटवण तेची झाले. म्हणजे संयमाच्या माध्यमातनं जे मन आता निर्मल झालं, जे कुठेही विषयांना आता चिकटत नाही, जे भगवंतालाच निरंतर चिकटून राहतं, ते आता निर्मल होण्याच्या स्थितीला आलं, वाळलं आता पूर्ण. नाहीतर ते आसक्तीच्या ओलाव्याने सारखं ओलच राहतं. आणि मग त्या मनाचं निर्मल म्हणजे महाराज म्हणतात अत्यंत निर्लिप्त मन, जे कुठेही लिप्त नाही. आता सगळे आपल्या जीवनात छळवाद जो चालला आहे, आपल्याला त्रास होतोय, तो आपल्या मनाच्यामुळे होतोय. ते मन अनेक गोष्टींमध्ये रस घेतं आणि त्या रसाने ते नेहमी रसपूर्ण ओलं राहतं. जेव्हा ते निर्मल होतं आणि मग ते पूर्ण भगवंतामध्ये विलीन होऊन जातं. म्हणून त्याला पेटवण, इंधन अशी उपमा दिलेली आहे. ऐसे आयतेच लाभता जळण, मग ज्वाळा पूर्ण प्रकटली. कोणची ज्वाळा? ज्ञानाची ज्वाळा. ज्ञान हे मूर्तिमंत अग्नी आहे, सूर्यापेक्षा भयंकर अग्नी आहे. ते सगळे विकार, विषय, वासना, आसक्ती सगळं जाळून टाकतं. कारण ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष प्रकट होतं ना, खरं काय आहे ते. आपण भ्रमाच्या सावटाखाली निरंतर वागत असल्यामुळे आपल्याला निरंतर भीती, काळजी, चिंता या सगळ्या विकारांना झेलावं लागतं. त्याची ज्वाळे माझी, त्या अग्नी ज्वाळे माझी, होमिल्या विविधा समृद्ध समिधा वासनांच्या. वासना त्या ज्वाळेपुढे टिकतच नाहीत, वासना संपून जातात. आपला दृष्टिकोन, आपली हाव, आपला लोभ हा इतका संकुचित राहतच नाही. हा आता तो ब्रह्मांडाला गवसणी घालायला निघालेला आहे. ब्रह्मांडाला आलिंगन द्यायला मिळतंय, तो छोट्या छोट्या नाशिवंत गोष्टींना कधी आलिंगन देत बसेल? त्याची ती वासनाच राहत नाही. अहम ममत्वाचे ओतोनिया घृत, होताची प्रदीप्त ज्ञानाग्नी तो. अहम ममत्वाचे, मी आणि माझं, अशा चक्रामध्ये, अशा गुंत्यामध्ये, अशा जाळ्यामध्ये आपण जे सापडलो आहोत, त्याला त्यांनी तुपाची उपमा दिलेली आहे. म्हणजे होमामध्ये तुपाचं हवन करतात, तूप घालतात, तर ते तूप कसलं? अहम ममत्वाचं. आणि ते घातलं की तो ज्ञानाग्नी आणखीन प्रदीप्त होतो, उजळून जातो. इंद्रिय कर्मांच्या आहुती तयात, देती ते दीक्षित सोहम मंत्रे. इंद्रियांच्या मार्फत जी कर्म होतात ती माझी नाही अशी पुरेपूर पक्की जाणीव होऊन, जशी माझी नाही तशी इतर कुणाची नाही, केवळ परमात्म्याची आहेत असतील तर, अशा आहुती दिल्या जातात. त्याची मालकी सोडली जाते. प्राण कर्मरूप स्त्रुवेच्या सहित, देता ज्ञानाग्नीत पूर्णाहुती.
म्हणजे माझे प्राण देखील माझे नाहीत, ते फक्त भगवत स्वरूप आहेत. त्यामुळे त्याच्या पलीकडे होणारी जी देहामार्फत कर्म आहेत त्याचा माझा काहीही संबंध नाही. अर्थार्थी अशी पूर्ण अनुभूती आली की त्याची पूर्णाहुती होते, आपण मोकळे होतो. ऐक्यबोधरूप अवभृतस्थान तेथे घडे जाण सहजेची. अवभृत स्नान पाहिजे. ऐक्यबोधरूप अवभृत स्नान तेथे घडे जाण सहजेची. मग ऐक्यबोध प्रकट होतो. मी आणि तू हे वेगळं नाहीच. मी आणि हे जग अजिबात भिन्न नाही, हे सगळं एकच आहे. आणि मग तेच काय आहे, परमात्म स्वरूप आहे. ते आणि मी वेगळे नाही. म्हणून माझा अहंकार सपशेल पूर्णच्या पूर्ण गळून जातो. संयमाग्नी माझी इंद्रिय कर्माचे हवन ते साचे होता मग. आत्मसुखरूपी पुरे हुतशेष तोची पुरोडाश भक्षिती ते. मग खायला आणि भक्षायला काय राहतं, खाण्याकरता फक्त आत्मसुख राहतं. आत्मसुख निव्वळ सुखच, ज्याला कधी कमी अधिकपणाच नाही. ते निरंतर तसंच्या तसं पुरेपूर. कोणी ऐशा रीती करोनी यजन पावले निर्वाण त्रिभुवनी. तर आपल्याला काय स्थिती प्राप्त होणार आहे, मनस्थिती, चित्तवृत्तीची स्थिती, देहाची स्थिती नव्हे. याची देही याची डोळा पाहिन सोहळा मुक्तीचा. या सगळ्या जंजाळातनं मुक्ती आपली नक्की होणार. यज्ञ क्रिया ऐशा जरी भिन्न भिन्न प्राप्य वस्तू जाण एकची ती. विविध प्रकारे लोक साधन करतील, त्यांचे तापही वेगवेगळ्या प्रकारचे असतील, हे जरी काही असलं. त्यामुळे यज्ञक्रिया हा प्रत्येक जीवन म्हणजे यज्ञच आहे. ज्याला त्याचं भान आलं तो बरोबर त्यातनं मुक्तीचा मार्ग त्याला मिळतो. आणि ज्याला भानच नाही आलं तो तसंच आयुष्य घालवतो, त्याला यज्ञ म्हणून पाहतच नाही. म्हणून ते वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. हवन होऊन जातं, त्याचं यज्ञ बनतो तो. अशा विविध प्रकारच्या यज्ञांनी जरी लोक, प्रत्येक जीव आपापल्या परीने साधन करीत असला तरी त्याला प्राप्य वस्तू, जी वस्तू हवी आहे ती वस्तू म्हणजे एकच आहे, तो भगवंतच आहे. अशा पद्धतीने आपण आता 242 पर्यंत आलो. जरी उपमा अनेक प्रकारचे दृष्टांत दिले असले तरी आपलं लक्ष मात्र एक परमात्मा, सर्व वस्तुरूपाने नटलेला, सर्व रूपांनी, निरपवाद, एकही अपवाद नाही असा नटलेला, त्याच्याकडे पाहायची कला आपल्याला साधायची आहे. श्रीराम.